जवळपास केडगावच्या भागामध्ये 7 एकरला जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचं नाव तिथं उतार्यावरती लागलं. जी जमीन शासनाची होती पण ती आपल्याकडं हस्तांतरित नव्हती. आणि आज ते नाव देखील साहेब तुमच्या त्या दिवशी आम्ही फोन करायला लावला, ते काम झालंय. आणि तिथं आमचा प्रयत्न आहे की आता तिथं एक स्वतंत्र एक चांगलं म्हणजे जसं आपण पुण्यामध्ये इंटरनॅशनल धर्तीवरती असता स्टेडियम पाहतो की त्या धर्तीवरती जिथं आपल्याला कुठंतरी वन डे मॅच सारख्या असतील, IPL मॅच असतील, अशा मॅच घेता येतील असं 7 एकरामध्ये केडगावच्या उपनगरामध्ये आपल्याला मोठं एक स्टेडियम हे निर्माण करायचं. आणि याच्या माध्यमातून क्रिकेट संघटना आम्ही पुढाकार घेऊ. क्रिकेट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असेल किंवा भारताची क्रिकेट संघटना असेल यांच्याकडून साहेब तो निधी आपण उपलब्ध करू. आणि हे लवकरात लवकर आपलं एक मोठं जिल्ह्यामध्ये एक मोठं स्टेडियम सुजयदादांनी त्या दिवशी घोषणा केली की तिकडं शिर्डीमध्ये करणार आहे. तर थोडं कृपादृष्टी जसं तिकडं साईबाबांवर आहे तशी इकडं आमच्या विशाल गणपतीवर सुद्धा राहू द्या. आणि त्याच्यातून आमच्याकडे कुठेतरी हे सगळं काम, कारण आम्ही पेपरला वाचलं त्यांनी घोषणा केली की तिथं आम्ही IPL करतो. आमचा काही विरोध नाही साहेब, तिथं तुम्ही जरूर करा. पण थोडं बारिश होती तो थोडी बारिश की बूंद थोडा इधर छिडको अशी आम्ही तुम्हाला थोडी विनंती करतो. लक्ष राहू द्या, ते दुर्लक्ष काय होऊ देऊ नका. त्यामुळे या केडगावच्या उपनगरामध्ये देखील एक मोठं स्टेडियम होईल.